महिन्याभरावर येऊन टेपलेल्या गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पुण्याहून हजारो चाकरमानी गावी येण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र दुसरीकडे परिसरातील नांदवी तर्फे टोळ जाणाऱ्या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा बिकट प्रश्न निर्माण झाला असून गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. नांदवी ते टोळ या संपूर्ण मार्गावर सध्या रस्त्याचे नाव उरलेले नसून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावरील डांबर उडून खडी उघडी पडली आहे, तर खड्ड्यांमध्ये पाण्याचे तळे साचले आहेत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरणे आणि वाहनांचे नुकसान होण्याची घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या हजारो चाकरमान्यांसह स्थानिक ग्रामस्थांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. या खड्डेमय रस्त्यावरून श्रीच्या मूर्तींचे सुरक्षित आगमन कसे करायचे? रस्त्याची अवस्था पाहता बाप्पांच्या मूर्तीला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आम्हाला प्रशासनाची तात्पुरती मलमपट्टी नको, तर ठोस डांबरीकरण हवे, असा आक्रमक सूर ग्रामस्थांकडून उमटत आहे. दरवर्षी कराच्या रूपाने लाखो रुपये उकळणारे प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी बाप्पाच्या आगमनाची वाट पाहणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने गणेशोत्सवापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण केले नाही तर टोळ, भांडुली व परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.